नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। तुम्ही देखील आता इथे उपस्थित आहात। विठ्ठल परिवर्तनाकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुमच्या मुलींना काय सांगू शकाल? विठ्ठल परिवर्तन राहतील तसे वार्ड क्रमांक 4 मध्ये माझ्या मुलीनं अपक्ष अर्ज भरलेला होता। मग ते तीर्थक्षेत्र आघाडीकडून जवळजवळ ज्ञानेश्वर काळे, आमचे शिंदे, धनंजय कोताळकर, मेंदळे ह्या अनेक लोकांनी फॉर्म भरले होते। ह्या सगळ्यांची घरी आमच्या बैठक झाली आणि सगळ्यांनी पूनम आणि धनंजय कोताळकर त्या प्रभाग 4 मध्ये अ आणि ब मध्ये उभा राहून त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला। कारण गेल्या 50-55 वर्षाची जनतेची सेवा करून मी कुठल्याही इलेक्शनच्या भानगडीत कधी पडलो नव्हतो। परंतु मुलांचा उत्साह निर्माण झाल्यानंतर जी विकास कामं अधुरी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पद्धतीचं वारीचा कर टॅक्स असू द्या, नगरपालिकेचा टॅक्स असू द्या, ज्या मंत्र्याकडून एकनाथराव शिंदेकडून नगरविकास खात्याचा टॅक्स आणला, पण त्याचा अभाव कुठे केला जात नाही। आणि गेल्या 40 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या पंढरपूरचा विकास ही नावाला सुद्धा दिसत नाही। रस्ते अधुरे, आधी रस्ता तयार करायचा, मग पुन्हा पाईपलाईन टाकायची, पुन्हा रस्ता उकरायचा आणि पुन्हा रस्त्याचा खर्च टाकायचा। काय ठिकाणी रस्त्याने जाताना जे धुळीचे साम्राज्य आहे रस्त्याच्या बाजूने अजूनही, म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा करायला पाहिजे होती ती सेवा पूर्तता गेल्या 40 वर्षामध्ये नाही झाली। मी महाराष्ट्रातून गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो, मी तिरुपती बालाजीला गेलो, पण तिथला विकास आणि तिथली स्वच्छता बघितल्यानंतर मला गर्व वाटला। जगाचा पालन करता पांडुरंग असताना ही दुर्दैव अवस्था या नगरपालिकेच्या 40 वर्ष नगरपालिका चालवणाऱ्या प्रशासकीय म्हणजे ज्या गटानं इतकी दुर्दैव अवस्था केली। मग हा फंड गेला कुठं? भाषणं तर म्हणजे ऐकतोय मी यांची, इकडून 150 कोटी आणला, तिकडून 1800 कोटी आणला, तिकडून 1500 कोटी आणला, इकडून 20 कोटी घातला। कुठल्या चौकामध्ये कुठल्या निधीतून बोर्ड लावला आहे, कोणता रस्ता कोणत्या निधीतून केला आहे, कोणतं गटार, कुठलं ड्रेनेज, हे सगळं दाखवायला पाहिजे। आता तुमचं विजन काय असेल? आमचं विजन पंढरपूर जसं गजानन महाराजांचं क्षेत्र आहे, तिरुपती बालाजीचं क्षेत्र आहे, असं स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर आणि स्वच्छ पिण्याला पाणी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य मार्ग असणार आहे। कारण परिस्थिती कशी आहे, नगर विकास खातं हे आमच्या नेत्यांकडे आहे, आरोग्य खातं आमच्या नेत्यांकडे आहे, पाणी पुरवठा खातं आमच्या नेत्यांकडे आहे, शिक्षण खातं आमच्या नेत्यांकडे आहे। हे सगळे विकासाचे ज्या जनतेच्या नजीकचे असणारे प्रश्न ह्या राज्य सरकारच्या खात्याकडे आहेत। आणि ती आज जर तीर्थविकास आघाडीला सगळ्या लोकांनी मतदान केलं तर या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या नागरिकांचा कायापालट केल्याशिवाय आमची लोक स्वस्थ बसणार नाही। हे तुमच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही पाहिलं असाल इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्री रस्त्यावर नगराध्यक्ष पदासाठी जाऊ शकते। याबाबत तुम्हाला काय वाटतं? जर एकीकडे त्यांनी विकास कामं केली असती आणि दुसरीकडे ते असे रस्ते उतरतात, याबाबत तुम्हाला एक ज्येष्ठ नेते काय वाटतं? मला दुर्दैव वाटतं अशा पालकमंत्र्याचं की त्यांना महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची अस्तित्व डळमळल्यासारखं वाटायला लागलं आणि त्या डळमळल्या अवस्थेमध्ये केवळल्यासारखं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इथल्या लोकप्रतिनिधीला बोलवून दम भरायला लागतोय, दमदाटी करावं लागते। महायुती असताना ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? महायुती असताना ही परिस्थिती निर्माण का झालेली आहे की त्यांच्याकडून जी आलेला निधी आहे इथं गायब झालेला आहे, लोकांच्या जनतेच्या सोयीसाठी वापरला गेलेला नाही। आता कॉरिडॉरचा प्रश्न आहे, लोकांच्या उद्योगाचा प्रश्न आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे। मला सांगा पंढरपूरची आषाढी एकादशी 28 ते 30 लाख लोक आले होते, कुठं काय चेंगराचेंगरी झाली का? कुठं इव्हेंटच काय घटना घडली का? नाही घडली। कार्तिक वारी गेली, त्याच्यामध्ये काय घडलं का? मग तुम्ही हट्टाच का बसलाय क्वारंटाईन असं करायचं आहे, क्वारंटाईन तसं करायचं आहे? जे लोक 1982 साली एकदा तुम्ही
रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली काही जणांचे दुकानं गेले, घरं गेले. आज सगळ्यात त्यांना अजून त्याचं पुनर्वसन झालं नाही, त्याची पैशाची पूर्तता झाली नाही. 82 चालतं. दुसरा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, त्याबाबत काय सांगाल? आता देशाचे नेते, पंतप्रधान, महाराष्ट्राचे नेते, मुख्यमंत्री सांगतात 2 कोटी तरुणाला रोजगार देऊ, आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर असताना रोजगार कुठे उपलब्ध झालेला दिसत नाही. 35 वर्ष 40 वर्ष आमदार झाले, पण MIDC नाही. MIDC उपलब्ध झाली असती तर आज तरुणाच्या हाताला काम मिळालं असतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय आता तुम्ही ज्या पद्धतीने नगरसेवक महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहराला नगराध्यक्ष देखील महत्त्वाचा आहे. नगराध्यक्षामध्ये काय सांगू शकाल? तुम्ही विचार करा, एक ग्रामपंचायतमध्ये जावं खेड्यामध्ये, तिथं वायफाय बसवला जातोय, आहे का नाही? पण पंढरपूर नगरपालिकेच्या वार्डानं वायफाय बसवायला ना काय अर्थ नव्हते. आता सौर ऊर्जा निर्माण झालेली आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा गरीब एखाद्या कुटुंबामध्ये लाईट बिलाचं भरमसाठ बिल वाढलेलं आहे. कमर्शियलला बिलं भरणं मुश्किल आहे. पण तुम्ही सौर ऊर्जाचा प्लॅन टाकून एक वार्डामध्ये लोकांना न्याय देण्याची भूमिका, लाईट फुकट देण्याची भूमिका बजाय पावतं. काकाला कळसा गावाला वळसा म्हणल्यासारखं नदी हाताखाली आहे, 4 दिवसातनं 3 दिवसातनं पाणी पितोय. तिकडे सांगोल तालुक्याला गणपतरावच्या काळामध्ये आमच्या सरकारच्या मेळामध्ये 1995मध्ये 90 किलोमीटर पाईपलाईन केली. रोज 3 टाईम पाणी आहे, मंगळवेढ्याला 3 टाईम पाणी आहे, मोहोळला पाणी आहे. आणि पंढरपूरच्या चंद्रभागेच्या किनारी असणारा देखील आम्हाला 2 दिवसातनं 3 दिवसातनं मैला मिश्रण गंधक असणारं पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आणून सोडली. जे बगल बच्च्यांनी नगरपालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 22 ते 24 मोठे भूखंड नेत्यांनी बी हडप केले. काही आमच्या कार्यकर्त्यांनी साईनाथ बडवेसारख्या अनेकांनी नगरपालिकेमध्ये भांडून काही गार्डन, अनेक कामं मंत्र्याच्या दबावाखाली अनेक केले. अनेक नेत्यांच्या त्यांच्या बगल बच्च्यांच्या त्यांच्या हाताखाली त्यांच्याकडे सगळे मोठे मोठे भूखंड आहेत. ते भूखंड आता जर मोकळे केले आणि क्वारंटाईन तुम्ही करा गेला आणि मोक्याच्या जागा जर त्या लोकांना दिले तर समाधान वाटेल. आणि मग क्वारंटाईन करायचंच आहे ना तर चोपाळ्यातनं करा ना, या छत्रपती शिवाजी महाराजापासून करा ना. शिवाजी महाराजांना ज्यांनी हिंदवी स्वराज्य संस्था निर्माण केली, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या छत्रपतींना किती कोंड्यात ठेवत आहे. भाऊ, नगराध्यक्षाबाबत तुमची भूमिका काय राहणार? जनता ठरवणार आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडलं जाणार आहे. जनता याच्यावर कौल देणार आहे. जे ॲक्टिव्हपणानं जनतेपर्यंत पराभव झाला तरी पोहोचण्याचं काम जे करतात ती जनता ठरवणार आहे. वार्ड क्रमांक 4मध्ये माझ्या मुलीनं अपक्ष अर्ज भरले. ते तीर्थक्षेत्र आघाडीकडून जवळजवळ ज्ञानेश्वर काळे, पक्षी शिंदे, धनंजय तळकर, नेंद्रे या अनेक लोकांनी फॉर्म भरले होते. त्या सगळ्यांची घरी आमच्या बैठक झाली आणि सगळ्यांनी गुणमानित धनंजय कोताळकर त्या प्रभाग 4मध्ये आणि मध्ये उभा राहून त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला. कारण गेल्या 50-55 वर्षाची जनतेची सेवा करून मी कुठल्याही इलेक्शनच्या भानगडीत तरी पडलो होतो. परंतु मुलांचा उत्साह निर्माण झाल्यानंतर जी विकास कामं अधुरी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पद्धतीचं वारीचा टॅक्स असू द्या, नगरपालिकेचा टॅक्स असू द्या, ज्या मंत्र्याकडून एकनाथराव शिंदेकडून नगर विकास खात्याचा टॅक्स आणला, पण त्याचा अभाव कुठे केला जातो. आणि गेल्या 40 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या पंढरपूरचा विकास हे नावाला सुद्धा दिसत नाही. रस्ते आधुनिक, आधी रस्ता तयार करायचा, मग पुन्हा पाईपलाईन टाकायची, पुन्हा रस्ता उकरायचा आणि पुन्हा रस्ता टाकायचा. काही ठिकाणी रस्त्याने जाताना जे धुळीचे साम्राज्य आहे रस्त्याच्या बाजूने आधुनिक, म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा करायला पाहिजे होती ती सेवा पूर्तता गेल्या 40 वर्षामध्ये नाही. मी महाराष्ट्रातून गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो, मी तिरुपती बालाजीला गेलो,
पण तिथला विकास आणि तिथली स्वच्छता बघितल्यानंतर मला गर्व वाटतो. जगाचं पालन करता पांडुरंग असताना ही दुर्दैव अवस्था या नगरपालिकेच्या 40 वर्ष नगरपालिका चालवणाऱ्या प्रशासकीय म्हणजे त्या गटानं इतकी दुर्दैव अवस्था केली. पण हा फंड गेला कुठं? भाषणाचं जमीन ते ऐकून यायची. इकडून 150 कोटी आणला, तिकडून 1800 कोटी आणला, तिकडून 1500 कोटी आणला, इकडून 20 कोटी घातला. कुठल्या चौकामध्ये कुठल्या निधीतून बोर्ड लावला आहे? कोणता रस्ता कोणत्या निधीतून केला आहे? कोणतं गटार, कुठलं ड्रेनेज? ब मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. जे 4 ब मध्ये वार्डामध्ये जे काही कामं अपुरे राहिलेले आहेत ते पूर्ण करण्याचं काम करणार आहे. भले रस्ते कामं असू द्यात, स्ट्रीट लाईटचे कामं असू द्यात, पाण्याची कामं असू द्यात, काही महिलांच्या अडचणी असतील त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांना काम करण्याचं आणि सुविधा करण्याचं काम करणार आहे. तुम्हाला विश्वास आहे का तुम्ही विजय होणार? 100%. जनता तुम्हाला अशी पद्धती हो, 100%. कारण जनतेला वार्ड असू द्या किंवा शहर असू द्या एक नवीन चेहरा पाहिजे. त्यामुळे ही काम करण्याची मला संधी मिळाली. मी या संधीचं नक्कीच सोनं करण्याचं काम तुमच्या उमेदवारीपासून परिवर्तनाची नांदी आहे असं समजायला काही हरकत नाही. हो, 100%. मला वाढवावं लागेल, थोडं ब्राईटनेस वाढवावं लागेल. आज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची, साथ आमची.